हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला, आज तुम्हाला मी माझ्या घरी आज एक साधं सिंपल जेवण बनवलेलं आहे, ते मी दाखवणार आहे। तर बघा, इथं तुरीची डाळ घातलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये हळद, मीठ, थोडंसं तूप टाकून शिजायला ठेवणार आहे। तर तूप टाकून शिजायला ठेवलं ना, डाळ खूप मऊसूत आणि खायला पण खूप चवीला लागते। आता याच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। आणि इथं मी कोबीची भाजी, भरलेली भेंडी हे बनवणार आहे। तर इथं आपण कोबी पण चिरून घ्यायचं आहे। तर बारीक बारीक चिरून घेणार आहे कोबी। हे बघा, चिरून झालेला आहे। आता त्यासाठी मी लांब लांब कांदा कापलेला आहे, कोथिंबीर आणि लाल मिरची पावडरमध्ये बनवणार आहे। इथं भेंडी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। असं त्याला उभ्या चिरून घ्यायच्यात मधूनच। पाहू शकता, सगळे भेंडी मी असंच चिरून घेणार आहे। तर इथं मी कोबीला फोडणी मारणार आहे। तर कढई ठेवलेली आहे तापत। तर त्याच्यामध्ये तेल टाकले, जिरे, मोहरी आणि इथं कांदा कापलेला आहे तो, लांब कापून ठेवलेला आहे तो, आणि थोडीशी कोथिंबीर ते परतून घेते असं लाल होईपर्यंत। तोपर्यंत कांदा परततो इथे, तोपर्यंत कुकरमध्ये आपली डाळ शिजलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून त्यात पाणी टाकून परत थोडंसं उकळायला, पाणी गरम करायला ठेवायचं। आणि तर दुसऱ्या कढईमध्ये मी डाळीला फोडणी मारणार आहे। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग हे टाकलेलं आहे, थोडासा लसूण, कढीपत्ता, आणि लसूण आहे ना एकदम असं लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आहे, कारण डाळीला खमंग स्वाद येतो। लसूण असं थोडासा लाल होईपर्यंत परतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे। आता हे गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर बघा, मस्त असं डाळीला फोडणी दिसते, आणि थोडंसं पाणी टाकून परत उकळायला ठेवायचं आहे। आता इथं आपला कांदा लाल झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायच्यात, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर, हे सगळं टाकून परतून घ्यायचं आहे। हे बघा, कोबी इथं चिरून ठेवला होता तो पण त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। मस्त असं मिक्स करून वाफेला ठेवायचं आहे त्याला। वाफ लावून घ्यायचं। इथं तांदूळ मी भिजत ठेवले होते। तांदूळ भिजवून ठेवले ना तर भात कसा फटाफट होऊन जातो। एक 10 मिनटामध्ये आपलं जेवण सगळं रेडी झालेलं होतं। 10 ते 15 मिनटात डाळ, भात, भेंडीची भाजी, कोबीची भाजी, चपाती। हे बघा, इथं डाळ पण आपली रेडी आहे, कोबीची भाजी रेडी आहे। इथं कुकरला आपण भात लावलेला आहे, सगळं झालेलं आहे। आता डाळ रेडी झालेली आहे, याला साईडला काढून ठेवायचं आहे। आणि दुसरी कढईत छोटीवाली कढई ठेवायची आहे। त्याच्यामध्ये मी भेंडीचा मसाला बनवून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे भेंडी ते। इथं कोबीची भाजी पण रेडी झालेली आहे। तर कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे असे तळून घ्यायचे, मस्त असं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं डाळवं टाकायचे, त्याला पण आपल्याला परतून व्यवस्थित घ्यायचं आहे। थोडेसे धने, थोडेसे जिरे, अद्रक, लसूण, थोडासा कढीपत्ताच त्याच्यातच टाकायचं आहे। याच्यामध्ये खोबऱ्याचा चुरा होता तो पण मी टाकलेला आहे। मस्त असं हा भेंडीचा मसाला खूप टेस्टी होतो। हा मसाल्यामध्ये तुम्ही भेंडी भरून बनवा, मस्त असं टेस्टी होतो। त्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकलेली। इथं कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे। चला, आपण कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घ्यायचं। याला रेडी आहे आपली भाजी।
तर बघा इथं मसाला पण आपला मस्त असा मिक्स जरासा फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, लाल मिरची पावडर पण टाकायचे त्याच्यामध्ये. खूप मस्त असं होतं. याच्यामध्ये तुम्ही भेंडी भरून बनवून बघा, खूप टेस्टी होते. बघा 2 चम्मच लाल मिरची पावडर, हळद, मीठ हे सगळं टाकलेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये काढून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही वाटायचं आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे हा मसाला मस्त असं भेंडीमध्ये छान लागतो असं. आता हे एक एक करून सगळे भेंडी सगळे भरून घ्यायच्यात आपल्याला. हे माझ्या मुलांना खूप आवडतं. डाळ भात, भरलेली भेंडी आणि कोबीची भाजी त्या लोकांची फेवरेट आहे. असं सगळं भेंड्या असं सगळं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आपल्याला. हे बघा सगळं भेंड्या असं भरून घेतलेले आहेत. आपला भात पण आता इथे रेडी झालेला आहे. मस्त असं मऊसूद भात असं झालेला आहे. कधी पण आता तुम्ही तांदूळ भिजवून शिजायला ठेवले ना, भात असा मऊ आणि सुटसुटीत होतो. हे बघा आता मी इथं भेंडी फ्राय करून घेणार आहे. तर पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल टाकून एक एक भेंडी असं परतून घ्यायची आपल्याला. होऊ शकतं मी एवढे भेंडे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आता याला आहे ना एक साईडने तळून झालेले आहेत. तर आता याला मी पलटी मारते. सगळ्या भेंड्या मी परतलेल्या आहेत. आता इथं भेंडी शिजलेली आहे. आता ही मी परतमध्ये काढून घेतलेली आहे. तर बघा मी ताट तयार करते. ते डाळ घेते. सिंपल सोबर जेवण मस्त असं आपलं डाळ भात, कोबीची भाजी, चपाती, पापड, लोणचं, तरी भेंडी भरलेली. तर या तुम्ही पण खायला. मस्त असं जेवण तयार आहे. तर माझं चॅनलवरचं जेवण तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग या सगळ्यांनी खायला. बाय.